सन्मानित करणार आहोत। मॅडी सर, आपण अमर यांना मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट केलेले, तर आपण लगेचच त्यांना सन्मानित करूयात। आपण मुख्य व्यासपीठावरती चला चला स्टार्ट करा मॅचला प्लीज। चला, पंचांना मॅनेजमेंट टीम कडून आम्ही ग्रीन सिग्नल देत आहोत। अविनाशी केवणे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी या ठिकाणी यावं। ऑनगोइंग मॅच कडे वळूयात। विजय शेठ गोमारे पुरस्कृत बडवल B+ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये मॅचला इथून होते सुरुवात। आहे पहा, मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत अमर यांना। थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम बेतवडे। वळवत ऑनगोइंग मॅच कडे उमेश तयार झाला। पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, अपरकट करण्याचा प्रयत्न। आदित्य स्ट्रायकिंग एंड वरती, आदित्य आणि त्याचबरोबर नयन ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। हो, चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला, डीप मध्ये प्रोडक्शन, लॉंग चेस आहे, नाही थांबणार चेंडू। आदित्यचा फटका चालला सीमा पार, धावा 4, चौकार। सरळ खेळतात लॉंग ऑफला, डीप मध्ये प्रोटेक्शन, ऑन साइडला ऑफ साइडला चेंडू लॉंग ऑफ मध्ये। आदरणीय अविनाशजी केवणे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। हरीश दादा राऊत यांना विनंती असेल, दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। अविनाश दादा केवणे ते उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया। विशेष सन्मान आपण या आपल्या व्यासपीठावरती घेत आहोत। मॅच आणि प्रेमाची उपदार शाळ, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आठवण भेट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण सन्मानित करत आहोत। केवणे साहेबांना ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय, त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत। त्याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये नयनच्या बॅटमधून आला पहिल्याच बॉलवरती, म्हणजे नयन पहिलाच बॉल फेस करत होता आणि आता चौकार आला। या 4 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी गमावत 9 या धावसंख्येवर। बडवल B+ बनाम नारिवली या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा सामना, म्हणजे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांचा अगेन्स्ट आलेले आहेत, म्हणजे मजा येणाऱ्या मॅच मध्ये। बडवल संघ चांगल्या टच मध्ये आहे, तर चांगल्या फॉर्म मध्ये सध्या तरी नारिवली संघाचे हे दोन्ही फलंदाज धावतात। डीप मध्ये गेले होते, यॉर्करचा प्रयत्न, रन आउटची चान्स आहे, सॅकिंग एंडला चान्स घेतलेली आहे। 2 धावा या बॉलवरती मिळतात। रिस्की रन होती, रिस्क घेतली होती नयननं आणि त्या रिस्कचा फायदा रिवॉर्ड मध्ये कन्वर्ट होत असताना धावा 11 लागलेल्या आहेत। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, 1 चौकार 2 चौकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि 11 धावा 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत बनवलेल्या। दोन्ही यंगस्टर खेळाडू, एकीकडे गोलंदाज देखील आणि त्याचबरोबर फलंदाज नयन देखील। आडवा बॅटनं कडवाय प्रार वॅकंड एरिया, बरोबर स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये पाठवला बॉल, सेकंड बाउन्स नंतर आलाय चौकार। पहिल्या षटकाचा खेळ झालेला पूर्ण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नारिवली संघाने धावा बनवलेल्या आहेत बिनगडी बाद 15 धावा। चौकार आलाय, चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा लागलेल्या आहेत 15। नुकताच आमदार साहेबांचं आगमन आपण
पाहिलं आमदार साहेबांच्या मदतीनं, आमदार साहेबांच्या वतीनं आपण चांगलं असं मार्गदर्शन देखील ऐकलं आणि आमदार साहेबांना एक चांगला उल्लेख केला की या क्रीडांगणावरती आल्याच्या नंतर कासगावचं नाव ऐकल्याच्या नंतर पहिली आठवण होते ती बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणजेच मोठा लक्ष यांची. कासगावकरांना खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट, छाती डोकून अभिमानाने सांगता येतील अशा मोठ्या लक्षानं कारनामा केलेला. 500हून अधिक बिनजोडच्या शर्यती, त्यानंतर सप्तम हिंद केसरी त्यांची ओळख राहिलेली आहे. म्हणजे जे मोठमोठे नंदी जे स्वप्न आता पाहतात ते स्वप्न मोठ्या लक्षाने कधीच पूर्ण केलेलं. ऑन साइडला जेलची शक्यता पकडली आहे जेल. समीर माली होते डीप मध्ये, लॉंग ऑनला प्रोटेक्शन. परत त्यात फलंदाज आदित्य दका पहिला. नारिवली टीमला 15ला पहिला गडी बाद. परतलाय तो फलंदाज आदित्य. मैदानाच्या बाहेर 4 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल आदित्यनं 5 बनवल्या आणि 15 या धावसंख्येवरती पहिला धक्का नारिवली संघाला बसत असताना बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये बडवल B+ संघाकडून संघाचे कर्णधार पंकज मस्कर. नवीन फलंदाज आता सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये उतरतात. इनॅट नंबर 3 मध्ये आलेले दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिली विकेट. हो लाऊट अपील आहे पंचांकडे. लेग बिफोर स्टंप साठी पाकटे मागे निघालाय चेंडू. सेकंडचा कॉल आहे. दोन्ही फलंदाज निघालेत. थोडीशी मिस्टेक डीप मध्ये होत असताना लेग बायची या 2 धावा. पिचिंग भरपूर इम्पॉर्टंट राहिलं या चेंडूवरती. बरोबर लेग स्टिकच्या बाहेर पिच झाला होता चेंडू. थायपॅड वरती ब्रश करून पाठीमागे मिळाल्यात या 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. पंकज मस्करला एक सांघिक यश मिळाले. नवीन फलंदाज सौरभ भोईर मैदानाच्या आतमध्ये. सेकंड पॉवर प्ले. लोवा फुल टॉस होता, मिस केलं. हो बॅटन पॅड मधून निघाला. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित इंटरेस्टिंग राहील. या बॉलचा लगेचच आपण पाहत होमचा MTC Live.in च्या वतीने शफल झाले होते ऑफस्टिक वरती. ओ बरोबर दोन्ही पायांच्या मधून काढला हा चेंडू. म्हणजे बँग ऑन टार्गेट होतं. प्रॉपर यॉर्कर फेकला पंकज मस्करनं. धावा पुस्तकावरती धावा आहेत 17. 17 ऑन स्कोर कार्ड. पंकज तयार. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करायचं होतं. हवे ते चेंडू गोलंदाज पंकजनं कॉल केला. पोहोचलेत आणि झेल पकडली. कॉट अँड बॉलच्या स्वरूपामध्ये धक्का दुसरा बसलेला नारिवली संघाला. 17ला 2 गडी बाद. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने नारिवली संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि नारिवली म्हटलं तर आमचे समालोचक आदर्श आमचे जगदीश पाटील यांचा संघ आहे आणि हारून शेख यांच्याकडून नारिवली या टीमला शुभेच्छा येतात आणि जगदीश दादा पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत आणि उद्या त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये. सतराला दुसरा गडीतून बाद झालेला. दुसरी सफलता पंकज मस्कर यांना मिळत असताना 17 फॉर 2. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती रामकृष्ण हे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. चला अधिकचा वळ आपण घेऊ नका. विजय शेट गोमार यांना पुरस्कृत केलेला आज बडवल B+ संघ इन ऍक्शन आहे त्यांचा अगेन्स्ट जय गावदेवी नारिवली संघ. आडवा बॅटनं फटका. गॅप शोधली क्या समीर साठी लॉंग चेस आहे. प्रयत्न चांगले होते. बॉल त्यांना बीट करून निघून चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4 चौका.
प्रयत्न होते, खास करून समीर माली यांच्याकडून डीप मध्ये जस्ट हाताला जणू काय चटका बसून बॉल त्यांच्या वतीनं सीमारेषेच्या बाहेर गेलेला. चौकार आला. 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवरती. 21 ऑल ऑफ करत आहेत. पुन्हा एकदा फटका दमदार आहे. धावा देखील दमदारच मिळतील. या आधीचा बॉल मिड विकेटला, त्यानंतर स्क्वेअर लेगला आक्रमण. सलगचा दुसरा चौकार आला. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नारिवली संघानं धावा बनवल्यात 25. या पुढील सामना असेल प्रेक्षणीय सामना. जानता राजा क्रिकेट संघ कासगाव आणि कासगाव वाडी या 2 टीम मध्ये प्रेक्षणीय सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आमच्या या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. नारिवली या टीमला शुभेच्छा येत आहेत. आदरणीय युवराजजी राऊत आणि पिंट्या भोईर साहेबांच्या माध्यमातून ते देखील घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. नारिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या सीझन मध्ये पियुष खूप चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे. नारिवली हा संघ 2 ताकदवार टीम एकमेकाच्या अगेन्स्ट आल्याच्या नंतर एक चांगलं क्रिकेटचं स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 25 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 मध्ये तिसऱ्या फ्रेश गोलंदाजाचा वापर इथून करण्यात आलेला. अनुराग आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. वेगवाने चेंडू, पहिला चेंडू यॉर्कर लेनचा टाकला, बरोबर पुढे टाकलेला हा चेंडू सिंगल. या बॉलवरती मिळते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीने 26 या धावसंख्येवर. तिसरं षटक, तिसरा फ्रेश गोलंदाज. पहिल्या ओव्हरमध्ये ऍक्शन होता उमेश जामगरे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पंकज मस्कर यांना पाहिलं. आता अनुराग सोनावले आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. प्रत्येक ओव्हर इम्पॉर्टंट राहणारे, प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट राहणारे या मॅच मध्ये, कारण कासगाव चषकामध्ये खेळण्याची संधी सहजतेने मिळत नसते आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता. बॉलर्स बॅकडोर सरळ खेळलेत वी मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॉल सेकंडचा 1च रन मिळतीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 या धावसंख्येवरती. 27 ऑन स्कोर कार्ड. नारिवली बनाम बडवल B+ या 2 टीम मध्ये सुरू असलेला हा सामना आहे. जबरदस्त मॅच रंगेल यात शंका नाहीये. 2 ओव्हर मध्ये 25 होत्या. 2 बॉल मध्ये 2 सिंगल अनुराग सोनावले यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत आल्यात. फुल टॉस लॉंग ऑफला केले. क्षेत्ररक्षक समीर डीप मध्ये उपस्थित आहेत. पहिली वेगाने कॉल सेकंडचा थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. फक्त 1च रन. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. 3 बॉल मध्ये 3 सिंगल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना अनुराग तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली मॅच रंगते. बडवल बनाम नारिवली दोन्ही संघ प्रवास करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत, तर मैदानाच्या आतमध्ये त्यांना मेहनत करावीच लागणार आहे. हो, चांगला चेंडू आहे. थोडीशी मिस्टेक पाठीमागे. रनआउटचा चान्स घेतलेला नाहीये. 1 रन मिळते 22च्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवर. आतापर्यंत अनुरागनं चांगली गोलंदाजी केलेली आहे. लॉफ करतात. कनेक्शन क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. बॉल चालला, त्यांना बीट करून सीमा पार लॉंग ऑनच्या वरतून पाठवलाय. षटकार आलाय 6च्या मदतीनं. संघाची धावसंख्या पुढे चाललेली आहे. पावत ऍक्शन रिप्ले. नयननं केलं अनुराग वरती आक्रमण. स्लाइडली ओपिश त्याला लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनला सिक्सर. षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 35 वरती. आता शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो. आतापर्यंत 9 वसूल केल्यात या ओव्हरमध्ये.
टर्न करण्याचा प्रयत्न होता, वेगानं टाकला शेवटचा चेंडू अनुरागनं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर नारिवली संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी गमावत 35 या धावत संख्येवर. नारिवली संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो आणि हे संघाचे पुरस्कर्ते श्रीमान विश्वनाथजी मस्कर साहेब, त्याचबरोबर भरतजी भोईर, आवेशजी मस्कर, शुभम फुलवरे आणि त्याचबरोबर रमेशजी गोरपेकर यांना पुरस्कृत केलेला हे संघ आपण इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. नारिवली संघ तुफान टच मध्ये आहे आणि याच पुरस्कर्त्यांना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या संघाला पुरस्कृत करत आलेले आहेत आणि चांगला सामना, चांगला मॅच रंगेल यात देखील काही शंका नाहीये. त्याचबरोबर भगवानजी गोरपेकर हे देखील ॲज अ पॅकर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. नारिवली संघाला सातत्यानं पुरस्कृत ते करत आलेले आहेत. बघा, प्रेक्षणीय सामना हा 3 षटकांचा असणार आहे. आयोजकांनी सांगितलेलं आहे की 3 ओव्हरची प्रेक्षणीय सामना असणार आहे. कासगाव वाडी आणि आमचे आयोजक मंडळी खऱ्या अर्थाने किरण शेठ राऊत यांनी काल क्रिकेटचा आनंद घेतला आणि आज नक्कीच आमचे ज्यांनी भरपूर दिवस झाले मेहनत केली आहे या स्पर्धेसाठी ते जांताराजा कासगाव संघ. आडवा बाटना क्रॉस बॅटेड फटका बरोबर पायांवरती होता. लॅपस्टॉकच्या माध्यमातून कन्वर्ट करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अनुराग त्या ठिकाणी उपस्थित होते. वन शॉट हा पंचांचा इशारा येतो म्हणजे एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावा संख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल ते आता 36 या धावा संख्येवरती. कदाचित क्रॉस व्हेरीफाय करत असताना पंच की फक्त बॅट ग्राउंडिंग होणं गरजेचं नाही तर लाईनला क्रॉस करणं देखील तितकंच महत्वपूर्ण. तेच कदाचित पंच समजावत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 36 वरती 36. श्रीमान भरत भाऊ भोईर यांच्या वतीनं संपूर्ण नारिवली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करूयात. 36 ला 2 गडी बाद, 36 ऑन स्कोर कार्ड. इथून आता धावगती वाढवावी लागणार आहे कारण 3 ओव्हर चांगले राहिलेले आहेत बडवल B+ या संघाचे. पेस व्हेरिएशनचा फंडा यूज करत असताना टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय पंकज मस्कर. 4थ्या षटकामध्ये ज्या पंकज मस्करनं आपल्या संघासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं तोच पंकज मस्कर आता 4थ्या ओव्हरमध्ये इन ऍक्शन आहे. रामकृष्ण स्टार्टिंग एंडला ज्याने 6 मध्ये इंडिव्हिज्युअली 10 बनवलेले आहेत. आडवा बाटना पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. वृष्य साह्यानं टर्न करताय चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, थोडेस फंबल करतात. थर्डचा कॉल आहे, दोन्ही बॅटर निघालेत. नॉ स्ट्रायकिंग एंडला थ्रो वेगाने 3 धावा बघता बघता पूर्ण केलेल्या त्या दोन्ही फलंदाजांना. हीच तर खासियत आहे नारिवली संघाची. 1चं रूपांतर कधी 2 मध्ये करतील आणि 2चं रूपांतर कधी 3 मध्ये करतील. हेच याचं जिवंत उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलेलं आहे. धावा पुस्तकावरती धावा 3 ऍड होत आहेत आणि संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 39 या धावा संख्येवर. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 39 वरती. पंकज मस्कर प्रत्येक बॉलवरती फिल्डिंगची व्यूहरचना बदलत असताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्या कारणास्तव फिल्डिंग सातत्याने बदलली जाते. आता स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी बॅटर आलेले आहेत. बरोबर डीप मिड विकेट ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट आतमध्ये. त्यानंतर थर्ड मॅन, फर्स्ट स्लीप, लेग स्लीप ठेवण्यात आलेली आहे. आता पुन्हा एकदा बॉलर तयार. 39 झाल्यात. वेगवाने चेंडू, लाऊड अपील होती. वाईट बॉलला पंचांचा इशारा आलेला म्हणजे अपील तंत्राचा वापर पंकज यांच्या वतीनं होत असताना 40 धावा.
नय्यननं चांगली बॅटिंग आहे संपूर्ण मॅच मध्ये केलेली आहे. 7 बॉलमध्ये 18, सुसाट वेगाने सुसाट टच मध्ये सध्या तरी नारिवली संघ पूर्णतः सीझन मध्ये धावतोय. 2025 ची सुरुवात चांगली झालेली आहे. त्यानंतर 2025 चा शेवट देखील त्यांना गोड करायचा आहे. तर या कासगाव चषकामध्ये त्यानं संपूर्ण वर्षामध्ये घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा फायदा त्यांना होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. वेगवाने चेंडू खोलात टाकला, सरळ ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिस्टेक झाली. कॉल सेकंडचा बॅकअप देतात खेळाडू. 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. या बॉलवरती 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 42 या धावसंख्येवरती. चला अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका प्लीज, हीच विनंती आम्ही दोन्ही संघांना करत आहोत. बेचाळीस धावा 42 ऑन स्कोर कार्ड. शेवटच्या अंतिम 2 चेंडू आता बाकी राहतात. ऑफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता. पंचांकडे लाऊड अपील होती कॉट बिहाइंड साठी. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू एक सिंगल नारिवली टीमला देऊन जात आहे. या पावत ऍक्शन रिप्ले या चेंडूचा राऊंड द स्टंप्स ना बॉल पिचिंग करण्यात आलेला. त्यानंतर बरोबर कांद्याच्या साह्याने चेंडू ब्रश झाला. पाठीमागे जाण्यापूर्वी एक सिंगल या दोन्ही फलंदाजांना पूर्ण केलेली आहे. टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 43 या धावसंख्येवरती. आता शेवटचा बॉल बाकी राहतोय पंकज मस्कर या गोलंदाजाचा. आता रायटी बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा 30 फिल्डिंग ठेवण्यात आलेली आहे. पंकज तयार. राऊंड द स्टंप्स ना बॉलिंग चालू आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू इनफिल्डचं प्रोटेक्शन पाहिलं तर शॉर्ट कव्हर पॉइंट ठेवला. थर्ड मॅन ठेवण्यात आलेला. फर्स्ट स्लिपला देखील खेळाडू प्लेस करण्यात आलेला. नॉर्मल फिल्डिंग सेट करण्यात आलेली आहे. पंकज तयार. खोलात होता चेंडू. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. 1 रन या बॉलवरती मिळते. एकच रन या बॉलवरती मिळेल, परंतु पंचांना नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउट आहे की नाही हे चेक करण्यासाठी रेफर केलेला. म्हणजे सुरुवातीला नॉन स्ट्रायकिंग एंडला चेक करावं लागेल. नवीन बॅटर आता 5व्या षटकाला इथून सुरुवात होत्या. हॅलो हॅलो शेवटच्या बॉलवरती एक सिंगल टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या धावसंख्येवरती. शेवटचा आता बडवल संघ जर कासगाव चषकाचा चॅम्पियन जर ठरला तर मयूर पवार यांच्या वतीनं संपूर्ण बडवल टीमला टी शर्ट पुरस्कृत करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर बडवल संघ इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. आणि जे संघ टी शर्ट परिधान केलेले ते टॅग ब्रदर्स कर्जत मधील एक फेमस सलून आणि त्या टॅग ब्रदर्स यांच्या वतीनं अर्थातच अक्षयजी जळगावकर जे प्रोप्रायटर आहेत या टॅग ब्रदर्स शॉपचे वन ऑफ द मोस्ट फेमस आणि स्टायलिश टॅग ब्रदर्स सलून शॉप त्यांच्याच वतीनं बडवल B+ या संघाला ड्रेस कोड पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं देखील आपण विशेष असा आभार व्यक्त करूयात. चला चला थोडं फास्ट खेळा प्लीज. ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत राकेश पाटील. बडवल B+ संघाला यशस्वी करण्यामागे या व्यक्तीचा सिंहाचा वाटा राहिलेला.
बरेचसे पाठीराखे दोन्ही संघाच्या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं हार्दिक स्वागत आपण करूयात. अंतिम षटक, पहिलाच बॉल पाठीमागे चाललाय, रनआउट साठी चान्स घेतलेला नाहीये. बाईसच्या माध्यमातून एक सिंगल फलकावरती ऍड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 45 या धावसंख्येवरती. शेवटचं अंतिम षटक, भरपूर विविध क्षेत्रामध्ये आता बडवल संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ दाखवतोय. पनवेल विभाग असू द्यात, मग कर्जत विभाग असू द्यात, रायगड असू द्यात, ठाणे असू द्यात, या विविध क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये बडवल संघाची देखील वर्णी लागताना आपल्याला या वर्षामध्ये पाहायला मिळालेली आहे. मेहनत केलेली आहे या संपूर्ण बडवल B+ या संघानं आणि त्या मेहनतीचाच फायदा त्यांना मिळतोय. लॉफ करायचा प्रयत्न, एसटी रक्षक भरपूर जवळ उभा आहेत, क्लोज टू द स्टम्प्स, डॉट बॉल इथून फेकला. निर्धाव चेंडूच्या हाताळणीतून करत असताना स्ट्रायकिंग एंडला करण आहेत. धाव या बॉलवरती मिळत नाही आतापर्यंत. 45 धाव पुस्तकावरती धावा आहेत. 45 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 4 बॉल, हे 4 बॉल मध्ये किमान 8 ते 10 धावा जरी वसूल कराव्याच लागतील. 55 ते 60 च्या आसपासचं टार्गेट नारिवली संघाला सेट करावंच लागेल. बॉलिंग अटॅक चांगला आहे नारिवली टीमचा, तर अंतिम षटकामध्ये मजा येणार आहे. कमी गतीने टाकला, व्हेरिएशन, पंच टर्न होत आहेत, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू होता, भरपूरच वळण घेणारा हा चेंडू. एक एक्स्ट्रा रन या बॉलवरती वाईडच्या मदतीने मिळते. टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 46 वर. व्हेरिएशन पुन्हा एकदा बाहेर काढत असताना पाठीमागे दोन्ही खेळाडूंना बीट करून निघाला चेंडू, सीमा पार, 22चा हा चौकार. इथून आलाय, चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 50 ऑन स्कोर कार्ड. 50 धावा बनवलेल्या आहेत नारिवली संघानं. आता अंतिमचे 3 चेंडू बाकी राहिलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला सध्या तरी करण, नयन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, ज्याने 200च्या स्ट्राईक रेटनं 10 बॉलमध्ये 20 बनवल्यात. कमी गतीने टाकलाय, पुलचा फटका, वॅकंड एरिया, पावात पोचतील का समीर, त्यांना बीट करून बॉल चालला सीमा पार. करणच्या बाटमधून हा सुंदर चौकार. करणच्या बाटमधून आता चौकार येत असताना धावा पुस्तकावरती धावा लागलेले त्या 54 धावा. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहतात. राकेश पाटील तयार, वेगवाने चेंडू पाठीमागे निघालाय, रनआउटची चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, फलंदाज इथून करण बादुल, स्ट्राईक मिळेल नयनला. शेवटच्या बॉलवरती नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतंय. 54 ला चौथा धक्का. बाकी राहतोय, एकत्रित देऊ नका प्लीज. 54 आतापर्यंत बनल्यात. अंतिम चेंडू आता बाकी राहिलेला ओव्हर नंबर 5 मधील, म्हणजे पहिल्या सत्राला सांगता करण्यासाठी आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहतोय. गोलंदाज तयार, राकेश पाटील, आडवा पाटणा फटका, क्षेत्ररक्षक 2-2 आहेत. पाहुयात खेळाडू पोहोचतात. अनुरागनं कॉल दिलेला, सेकंडचा कॉल दोन्ही बॅटरनं दिलेला आहेत. बघता बघता 2 पूर्ण झाल्यात आणि 2च धावा या बॉलवरती मिळतात. विकेट स्ट्रायकिंग एंडला मिळते नयनची. पहिल्या सत्राचा खेळ इथून नटपलाय. पहिल्या सत्रामध्ये नारिवली संघानं धावा बनवल्या त्या अब तक 56 आणि विजयासाठी विजय शेठ गोमारे पुरस्कृत बडवल B+ या संघाला 57 धाव संख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेला. 30 बॉल मध्ये विजयासाठी 57 धावा बनवायच्यात. यापुढील सामन्याचा
टॉस कडे आपण वळूयात, जिथे आपल्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेले आहेत रोशन संते सर. या आपण ऐकूयात त्यांना येणाऱ्या पुढील सत्रासाठी देखील, आणि सुरुवातीला टॉस आपण करूयात. चला आपण टॉससाठी या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल, जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आणि कासगाव वाडी या दोन टीममध्ये हा प्रेक्षणीय सामना, आणि खऱ्या अर्थाने आयोजक हरेश दादा राऊत. काल किरण दादा राऊत यांना पाहिलं आणि आज हरेश दादा राऊत इन ॲक्शनमध्ये असतील. 3 षटकांचा सामना आहे, प्रेक्षणीय सामना. चला कासगाव वाडी या टीमचे कॅप्टन देखील येत आहेत आणि टॉस आपण दादांच्या शुभ हस्ते करूया. मुख्य व्यासपीठावरती हितेश टेंबे साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक नक्कीच स्वागत आहे. टॉस जिंकलेला आहे कासगाव टीमने. निर्णय बॉलिंग फिल्डिंग फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 3 षटकांचा सामना आहे. कासगाव वाडी संघ समोर आहे आणि या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करतील? श्रीधर, हर्षद आणि वैभव. प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी तुमची, आणि तुम्हाला एक मनोरंजन म्हणून खेळण्याची संधी मिळते. कसं वाटतंय? आम्हाला नाईटचं खेळायचीच होती, पण आम्ही मंडळाने निर्णय घेतला खेळायचा, मग केलं. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस गमावलेला आहे कासगाव वाडी या टीमने. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40-45. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी, कारण की सामना देखील सुरू आहे नारिवली आणि भडवल बी प्लस या दोन टीम मध्ये. नक्कीच हा सामना संपल्यानंतर जेव्हा फिरोज सर नक्कीच जो प्रेक्षणीय सामना होईल त्यासाठी आमचे आयोजक पंच राहतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, आणि तो सामना 3 षटकांचा असेल. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा 57. या सामन्यामध्ये भडवल बी प्लस या टीमला आई गावदेवी नारिवली या टीमने 56 धाव बनवल्यात 5 षटकांमध्ये. नुकत्याच झालेल्या निलजे नाईट स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ राहिला होता याच नारिवली या टीमचा, आणि तो संघ इन ॲक्शनमध्ये आहे. आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य जगदीश पाटील यांचा संघ आहे, आणि पहिल्या दिवशी त्यांचा आवाज ऐकला, आणि उद्या शेवटचा दिवस आहे, डे नाईट आहे, आणि उद्या देखील त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. खऱ्या अर्थाने 2015-16 पासून ते या विभागामध्ये आले. विनोद पाटील सर असतील, त्यानंतर जगदीश पाटील सर असतील, मनोहर दादा, आम्ही त्यांना नेहमीच म्हणायचो की बदलापूर असेल, वांगणी असेल, हा तुमचा बालेकिल्ला आहे. आणि कारण की या स्पर्धेमध्ये नक्की कित्येक वर्ष त्यांनी समालोचन केलेलं आहे, आणि त्यांचे खूप चांगले संबंध देखील आहेत. आणि वांगणी विभागामध्ये, बदलापूर विभागामध्ये कोणतीही स्पर्धा असेल तर पहिली पसंती जगदीश पाटील सर आणि विनोद पाटील सर असायचे, आणि एक लेजेंड कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांच्या गावातील हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे, तो म्हणजेच नारिवली संघ. क्या बात आहे. डीके सर देखील आम्हाला माहिती देत आहेत की फिरोज सर असतील, विनोद पाटील सर असतील आणि जगदीश पाटील सर जोपर्यंत येत नव्हते तोपर्यंत कोणताही सामना, कोणतीही स्पर्धा सुरू होत नव्हती. एवढं प्रेम दिलेलं आहे या वांगणी आणि बदलापूर विभागाने. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज समीरचा खेळ लागतोय. पहिल्या चेंडूवरती ही गोल्डन विकेट मिळवली आहे. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद समीर. बॅक टू द पवेलियन.
न्यू बॅट्समन प्रमोद येत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. कॉपी बुक स्टाईलने खेळतात. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि या एका धावेने श्री गणेश होतोय. भडवल बी प्लस या टीमची धावसंख्या आहे. विजय गोमारे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. भडवल बी प्लस आणि त्यांच्या समोर आई गावदेवी नारिवली. ऑन साइड ला बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. गुरुदास भोईर आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि षटकार आलाय. धावसंख्या आहे 7. क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. विजय गोमारे पुरस्कृत भडवल बी प्लस या टीमला फलंदाज राकेश. बॅक टू द पवेलियन. राईट आर्म राऊंड विकेटने आले आणि क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. ही खासियत आहे गुरुदास भोईर यांची. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे. षटकाराचा उत्तर विकेटने दिलाय गुरुदास भोईरने. दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय राकेशला. न्यू बॅट्समन येतो पंकज. पंकज आणि प्रमोदला इथून चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल, कारण की सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. राकेश आणि समीर हे 2 मोठे धक्के लागलेत. ते म्हणजेच विजय गोमारे पुरस्कृत भडवल बी प्लस या टीमला टॉप एज आणि अप्रतिमा झेल पकडलाय. शिवाजीने शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये, या षटकामध्ये भडवल बी प्लस या टीमची. अनुराग येत आहेत. 3 फलंदाज गमावलेत, 3 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. विकेट टेकर गोलंदाज आहे, स्ट्रायकर हा गोलंदाज आहे गुरुदास भोईर आणि गुरुदास भोईरने 3 विकेट मिळवून दिलेत. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 57 धावा डिफेंड करायच्या आहेत आई गावदेवी नारिवली या टीमला. ऑन साइड ऑफ केलाय, पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय हा पंचांचा इशारा. चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय कार्यसम्राट सरपंच मलंगडवाडीचे आदरणीय विकी पाटील साहेब आणि उपसरपंच आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. जिंकण्यासाठी 57 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये.
24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 46 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र 11.50च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. या पुढील सामना प्रेक्षणीय सामना, तो सामना 3 षटकांचा असणार आहे. नक्कीच आजची रात्र देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे. पहिला सामना आपण पाहिला, बेतवडे या टीमने जिंकला, बलाढ्य सागाव संघाला पराभूत केलं. डेट चेंडू घोषित करतायत, नवीन गोलंदाज निखिल येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरा सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील नारिवली आणि भडवल बी प्लस या दोन टीममध्ये. त्यानंतर प्रेक्षणीय सामना, त्यानंतर काकडवाला आणि न्यू गोल्डन पोसरी या दोन टीममध्ये सामना असेल. बॅकफुलला गेले, स्क्वेअर कट करतायत, परंतु या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. आणि शेवटचा सामना असणार आहे भूमी 11 कुंदे आणि रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नक्ष 11 उसाटणे. हे एकूण 8 संघ आहेत. एक्स्ट्रा हाफमधून आपण 2 सामने पाहिले आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमध्ये. खऱ्या अर्थाने वेळेमध्ये सामने सुरू होतात आणि वेळेमध्ये सामने संपतात, ही चांगली गोष्ट आहे. आणि उद्या अंतिम रात्र आहे, त्यामुळे उद्या देखील संघांना विनंती असेल आपण वेळेमध्ये आणि वेळेमध्ये नक्कीच सामने सुरू होणार आहेत, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये आपण देखील सहकार्य करायचं आहे. धावसंख्या आहे 12. स्ट्रायकिंगला फलंदाज अनुराग, ज्याने चौकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी निखिल करतायत या षटकामध्ये. ज्याप्रमाणे गुरुदासने गोलंदाजी केली होती, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. आणि तेवढंच चांगलं ॲक्शन रिप्ले पाहायला मिळत आहे. जे अनुरागने चौकाराने सुरुवात केली होती त्याच अनुरागला शांत ठेवलंय या चेंडूवरती. धावसंख्या आहे 3-12. महत्वाचे 3 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं. खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय आणि येतोय हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी, ज्याप्रमाणे गुरुदासने गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतलेत, 11 धावा खर्च केलेत आणि त्याचप्रमाणे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय या षटकामध्ये निखिल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. येणारे 21 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. आणि सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. आउटस्टँडिंग गोलंदाजी, मॅग्निफिसंट गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, क्या बात आहे, क्या बात आहे. अँगल निर्माण करतायत गोलंदाज निखिल या चेंडूवरती. कटर चेंडू आपण पाहिला, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. भरत शेठ भोईर पुरस्कृत या टी शर्ट आहेत. आदरणीय नारिवली गावचे उद्योजक, समाजसेवक. आणि पाहिलं गेलं तर धावबाची संधी आहे. विकेटचं पतन, फलंदाज झाल्या बाद विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. अनुराग बॅक टू द पवेलियन. आणि 45 धावांची गरज आहे. 57 धावा बनवायच्या होत्या 5 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय गोलंदाज निखिलने. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय हा गोलंदाज निखिल. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रमोद आहेत, त्याला साथ देण्यासाठी आलाय उमेश 6व्या क्रमांकावरती. 1 चेंडू शिल्लक आहे. निखिल चांगली गोलंदाजी करतायत राईट आर्म ओव्हर द विकेटने.
ऑन साइडला फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर येतोय. अंतिम चेंडूवरती षटकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 39. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 13.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. अठरा चेंडू आणि 39 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रणव या तिसऱ्या षटकामध्ये. डेट चेंडू घोषित करतायत पंच फिरोज खान सर. 4 बाद 18 ही धावसंख्या आहे. आदरणीय विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ या टीमची या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर हुक केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर भडवल गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जे डीजे मास्टर देखील मूड मध्ये येत आहेत, कारण की नाईट स्पर्धा आहे त्यामुळे हे आपले नक्कीच डीजे मास्टर ज्यांची प्रचंड मेहनत आहे. तांडेल डेकोरेशनच्या माध्यमातून हे मैदान आपण पाहतोय सजवलेलं आहे. डीजे मास्टर देखील तांडेल डेकोरेशनचेच आहेत आणि खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे तांडेल डेकोरेशनचं. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. प्रणवचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. सो मच. सामना आता टर्न झालाय कारण की दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील पाहिलं गेलं तर खूप चांगली केली आहे. एक षटकार एक चौकार आलाय. प्रबुद्ध कांबळे आहेत आमच्या सोबत. खऱ्या अर्थाने खूप चांगले गुणलेखक आणि तेवढेच चांगले समालोचक देखील आहेत. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. हाफ ट्रॅकर त्याला विशेप मध्ये खेळतायत. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइट इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
प्रणवचं नक्कीच स्वागत षटकाराने केलं होतं, त्यानंतर चौकाराला, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार येतोय. खराब गोलंदाजी, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत आहेत आणि इम्प्रोवायझिंग करण्याचा प्रयत्न केला. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली, ते चित्र आपण पाहिलं. धावसंख्या आहे 34, 23 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत आणि सुरेख झेल पकडलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झालाय बाद उमेश. बॅक टू द पवेलियन. पाच बाद 34 ही धावसंख्या आहे. 5 बाद 34 ही धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कार्यसम्राट सरपंच आदरणीय विकी पाटील साहेब आणि उपसरपंच प्रशांत ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यावेळी ऑन साईडला खेळत्या टीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंगॉनला एकदा मिळते आणि धावबाची संधी. फलंदाज झाल्या बाद कोऑर्डिनेशन होऊ शकले नाहीये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर झाला नाहीये, त्यामुळेच फलंदाज झाल्या बाद अनिकेत पाटीलला माघारी परतावं लागेल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35-35. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. वळूया आपण व्यासपीठावरती आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते आपण मलंगडवाडीचे कार्यसम्राट सरपंच आदरणीय विकी पाटील साहेबांचे इथे आपण करूया यथोचित सन्मान. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करूया. त्यानंतर उपसरपंच साहेब इथे उपस्थित आहेत, प्रशांत ठाकूर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. शूज रिमूव्ह करायचे आहेत कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे सन्मान चिन्ह आहे आणि आपण ते देऊन सन्मानित करूया आदरणीय प्रशांत ठाकूर साहेबांना. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आहे. उपसरपंच साहेब आणि सरपंच साहेब इथे उपस्थित आहेत. कासगाव आणि कासगाव वाडी संघ देखील सज्ज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रवीण राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक आम्हाला लाभलेली आहे. आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रवीण राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय प्रवीण शेठ राऊत साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या 2 टीम मध्ये. एक संघ आहे नेरळ विभागातील आणि एक संघ आहे कल्याण डोंबिवली विभागातील. हे 2 संघ आमने सामने आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल निखिलचं. ज्या निखिलने दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, त्याच निखिलवरती हा विश्वास दाखवलाय. मॅन ऑफ द सिरीजची ही
टू व्हीलर बाईक पाहायला मिळते. आदरणीय प्रवीण शेठ राऊत आणि आदरणीय बाळाशेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला लाभली आहे आणि त्यांचं आपण करूया इथे विशेष स्वागत या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेळतात, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये मिड विकेटला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. दहा चेंडू आणि 21 धावा बनवायचे त्या मॅच मध्ये. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. रफ्तार का सौदागर, वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय निखिल. या षटकामध्ये येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शिवसेना उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीण शेठ राऊत साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तसेच महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आणि ठाणे रायगड जिल्हा बहुजन समाजाचे युवा नेतृत्व देखील आहेत आपल्या व्यासपीठावरती. आदरणीय प्रवीण शेठ राऊत साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच समालोचकांना प्रेम मिळत असताना नक्कीच आदरणीय प्रवीण शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून 16 फेब्रुवारीला नक्कीच बदलापूर नगरीमध्ये भीम महोत्सव देखील आहे. लखन आणि सुंदर बैलाचे मालक आहेत आदरणीय प्रवीण शेठ राऊत. धावसंख्या आहे 42. 8 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. हॅलो चिक. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. षटकार आला जयेशच्या बॅट मधून. जयेश आणि प्रमोद ही जोडी. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी. फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. जयेशने प्रमोद बाद झालाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सन्मान आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी जांभळे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सौभाग्यवती रंजनाताई भाऊ डबरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सन्माननीय भाऊशेठ डबरे यांचे मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. या दरम्यान सन्माननीय योगेशजी ठाणगे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने भेट देण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रवीणजी भाऊ राऊत साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या वतीने 2 व्हीलर बाईक आम्हाला देण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ही बाईक तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने 16 तारखेला तुम्हाला सर्वांना आमंत्रण दिलं जाईल. बदलापुरातील सर्वात मोठा महोत्सव अगदी आपण पाहतो 9व्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारे भीम महोत्सव आणि त्याचं आमंत्रण सुद्धा भाऊंच्या वतीने सर्वांना केलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 15 धावांची गरज आहे. मॅच सुद्धा अतितटीची पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम, एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहताय. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल जांभळे गावच्या उपसरपंच सौभाग्यवती सुरेखाताई जाधव मॅडम यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 15 या मॅच मध्ये. भडवल बी या टीमला विजय गोमारे पुरस्कृत हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आई गावदेवी नारिवली हा संघ. 6 चेंडू जिंकण्यासाठी
15 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना की आपण सक्त ताकीद द्यायची आहे, कारण की जास्त वेळ घेत आहेत नारिवली हा संघ. या मॅच मध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय सौरभ. या अंतिम षटकामध्ये या 15 धावा डिफेंड करण्यासाठी नारिवली या संघाच्या माध्यमातून. आणि स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश. हाफ ट्रॅकर हुक केलाय. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे, कारण की फिल्डिंग व्यूहरचना ही चुकीची आहे हे सांगत असताना पंच नो +6 मिळतील या 7 धावा. आणि आता मात्र इक्वेशन समीकरण येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. थँक्यू सो मच. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फेकला, त्याला षटकारामध्ये परावर्तित केलेला आहे आणि नो चेंडू देखील आहे. फ्री हिटचा इशारा येतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. आणि सामन्याचं समीकरण बदललंय, कारण की 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच. जर तिसरा षटकार आला तर नक्कीच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल जयेश यांच्यासाठी. ही सुवर्ण संधी आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. आणि आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांनी आपला ATM ऑन केलेला आहे. आज रविवार आहे, बँका बंद आहेत, परंतु ATM सुरू आहेत आणि तो ATM ऑन केलेला आहे. आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांनी काल 2 चौकार देखील लगावलेत प्रेक्षणीय मॅच मध्ये. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ या टीमला. दोन धावांची गरज. बॅटची कडा आहे, धावबाची संधी, विकेट विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे आई गावदेवी नारिवली या टीमचं, कारण की येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज या अंतिम षटकामध्ये सौरभ. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धाव बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आणि 8 फलंदाज गमावलेत. भडवल B+ या टीमने या मॅच मध्ये ऑल आउटचं संकट देखील आहे. मॅडिसर भडवल B+ या टीम वरती 3 चेंडू 2 धावांची गरज. 8 विकेट बाद झालेत. भडवल B+ या टीमचे विजय गोमारे पुरस्कृत हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी नारिवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे. नक्कीच नुकताच शेलू मध्ये झालेला जांताराजा चषकाचा चॅम्पियन संघ आहे भडवल B+ हा संघ. 3 चेंडू 2 धावा. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतात, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे, थोडीशे फंबल झाले, 1 धाव झाली पूर्ण. आणि काय घडलंय, विकेट मिळेल आणि शेवटची जोडी मैदानावरती असेल आणि 1 धाव ही कंपल्सरी बनवावीच लागेल. या सामन्यामध्ये विजय गोमारे पुरस्कृत भडवल B+ या टीमला. आणि आता मात्र प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके देखील वाढलेत.
सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी एक धाव बनवायची आहे आणि भडवल बी प्लस या टीमची शेवटची जोडी मैदानावरती आहे. असं वाटलं की 5 चेंडू किरण शेठ 2 धाव बनवायच्या होत्या, सामना लगेचच जिंकेल की काय, परंतु हे मान्य नव्हतं नारिवली संघाला. त्यानंतर सौरभने केलेलं कमबॅक या मॅच मध्ये. 2 चेंडू एका धावेची गरज आणि महत्वाची गोष्ट मॅडी सर शेवटची जोडी आहे कारण की 9 बाद धावसंख्या आहे, 56 धावा स्कोर लेवल. परंतु या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी ही एक धाव बनवावीच लागेल. विजय गोमारे पुरस्कृत भडवल बी प्लस या टीमला या मॅच मध्ये 2 चेंडू एका धावेची गरज. इनफिल्डच्या वरून खेळतायत आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे विजय गोमारे पुरस्कृत भडवल बी प्लस या टीमने. अभिनंदन भडवल बी प्लस या टीमचं. आणि हार्ड लक नारिवली संघ. लाईनअप करा, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजे जयेश, ज्याने अंतिम टप्प्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, अंतिम षटकामध्ये 2 षटकार लगावले आणि सामना जिंकून दिलेला आहे. जयेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि आदरणीय प्रवीण शेठ राऊत साहेबांना विनंती असेल दादा आपले शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान देखील करूया आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचे शुभ हस्ते. क्रिकेट